नमस्कार मित्रांनो, मराठी प्रसार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुका 2024 मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा उभा करण्याच्या तयारीत दिसून येत आहे। यामध्ये कोणत्या उमेदवाराची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। लोकसभा निवडणुका 2024 मधील महाराष्ट्र राज्याचा निकाल पाहिला असता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 13 जागा, भारतीय जनता पार्टीला 9 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गट 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास 8 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे गटास 7 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटास 1 जागा तर अपक्षाला 1 जागा अशा एकूण 48 जागेपैकी भारतीय जनता पार्टीला केवळ 9 जागा मिळाल्याने भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे। यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव अग्रस्थानी घेतले जात आहे। त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील जनता त्यांच्यावर प्रभावित आहे। यामुळेच भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्याकरिता नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे।